नमस्कार, मी संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहतो की शेती क्षेत्रामध्ये काम करण्यास फारसे लोक उत्सुक नसतात आणि त्याचं कारणही तसेच आहे की शेती म्हटलं की मजुरांची टंचाई आहे, होय. खतांची टंचाई आहे. शेती म्हटलं की इतरही निविष्ट आहेत, त्याच्या वाढत्या किमती आहेत हो. आणि आणखीन एवढं सगळं करून हो. हवामान साथ देईल का नाही हा पण प्रश्न आहे. आणि त्याही पलीकडे हवामानानं साथ दिली तर आणखीन एक अनिश्चितता आहे आणि ती म्हणजे बाजारभाव. यामुळे आपल्याला दिसतं की अनेक शेतकऱ्यांना शेती परवडत नाही, शेती सोडून बाहेर पडतायत किंवा आहे त्या परिस्थितीत राहतात तर कर्जबाजारी होताना दिसत आहेत किंवा आनंद पाहिजे त्याप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. परंतु आज आपण सुभाष भाऊ वारकर राहणार खारोळा यांच्या कुटुंबाला आपण ऐकणार आहोत, ज्यांनी ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत म्हणजे मग मजुराची समस्या असो, हो. बाजाराची समस्या असो, बरोबर. मार्केटमधून बियाणं खतं किंवा औषधं आणण्याची समस्या असो, हवामानाची समस्या असो, सगळ्या समस्यावर यांनी मात केलेली आहे आणि एक स्वावलंबी कुटुंब म्हणून हे उत्तम प्रकारे शेती करत आहे. तर आपण यांना ऐकू आणि बघू आपल्याला सुद्धा हे जे काही करतात ते आपल्याला करणं शक्य आहे का. तुमच्याकडे जमीन किती आहे आता आमच्याकडे जमीन आहे इथे 16 एकर. आणि 16 एकरामध्ये सध्या काय काय आहे तुमच्या शेतात? आता आमच्या शेतातनी आंबा, चंदन, बर रामफळ, हनुमानफळ, सीताफळ, बोरी, नारळ, फणस आहेत. बर आणि पिकं कोणकोणती आहेत? पिकं आम्ही आता सोयाबीन, हा. तूर, गहू, हळद आहे. हे 16 एकरावर हे शेती कसणं हे सोपं काम नाही. म्हणजे नाही. पहिली समस्या आहे ती मजुराची. मजुराची. आणि तुम्ही सांगताय की आणखीन काही जोडधंदे पण करताय. जोडधंदे काय आहेत शेतीला तुमचे? जोडधंदा म्हणजे आता सगळं हे दूध व्यवसाय, किराणा दुकान आहे आणि बर. रेशीम उद्योग आहे. बर दुग्ध व्यवसाय किती जनावर आहेत? आता आमच्याकडे 15 म्हशी होत्या. बर 6 कमी केल्या. बर आता वाढवायच्या परत. म्हणजे दूध डेअरी पण आहे, आणखीन किराणा दुकान पण आहे गावामध्ये छोटस, हो. आणि सोबत तुम्ही रेशीम उद्योग रेशीम उद्योग पण सुरू केलाय. हो. कुक्कुटपालन बी आहे आमच्याकडे. ताई, किती कोंबड्या आहेत तुमच्याकडे? किती निघतात दररोजचे अंडे? आमच्याकडे 50-60 50-60 दररोजचे अंडे. दररोजचे. आणि हे गावरानी असतील? हो, गावरान. काय दर मिळतो त्याला? आम्ही 15 रुपये 15 रुपयाप्रमाणे तुम्ही विकताय. आणि हे कुठं गावात विकतायत का कुठं? घरचा किराणा आहे. बर तसं पाहिलं तर आम्ही सगळे घरले म्हणजे सगळे सांप्रदायिकच आहे. कोणीच नाही. हो. आम्ही घरी म्हणजे याच्यातलं की मांस वगैरे खाणारं कोणी नाही. बर. पण कुक्कुटपालन म्हणजे हा व्यवसाय आम्ही याच्यासाठी ठेवला की आम्ही जर कोणाच्या इकडे जर अंड मागायला गेलं हा. तर म्हणतील घरचे महाराज आहे तर अंडे मागायला चालले. हा. ते न करता शेतीसाठी अंडीजनित अमिनो ऍसिड म्हणजे की ताकापासून, जे गाईच्या ताकापासून अंडे आणि अमिनो ऍसिड जे बनते, हा. जे फळ फुगवायचं काम करते, हा. ते शेतावर बनवायसाठी त्याचा वापर आम्ही कुक्कुटपालन म्हणजे कोंबडी त्यासाठी ठेवली. तर जेवढे आमचे 20-25 जनावर आहेत हा. त्याच्यातनी जेवढे ते गोचिड वगैरे काही किडे कीटक असतील हा. तर त्याचं निर्मूलन पूर्णपणे साफ करून टाकतं. त्याच्यानं आमच्या एकाही जनावरावर काही गोचिड वगैरे काही दिसत नाही. Right. त्यासाठी आम्ही कोंबडीचं ते कुक्कुटपालन आहे. आणि त्याचा फायदा म्हणजे आम्हाला की नाही म्हणता की 100, 150, 200 रुपये रोज त्याचा आरामात भेटून त्याच्यातूनही बी एक नफा भेटते. बर आणि तुम्ही सांगताय तसं दररोजचे 1000 रुपये तुम्हाला अंड्यातून पण मिळतात. मजुरांना कोणी रोज येते, त्या अंड्यावरले अंडे म्हणजे पैसे शेतीमध्ये ही एक समस्या राहते शेतकऱ्यांची की बरेच शेतकरी सांगतात की पैसा दररोज येत नाही. तुमचं बघितल्यानंतर असं दिसतं की तुम्ही अंड्याच्या माध्यमातून असो इतर गोष्टी दररोजचा पैसा तुमच्या घरामध्ये येतोय. कसं आहे की शेतकरी दुधाचा, म्हणल्यावर ज्याच्याकडे हा. शेती आहे त्यानं त्याचा व्यवसाय म्हणजे की तुमचं शेळी पालन असो, कुक्कुटपालन असो, का दूध व्यवसाय असो, जसं कसं की आपण गाई म्हशी जरी वागवल्या त्याचा रोजचा पैसा येणार म्हणजे दूध व्यवसाय. हा. तुम्हाला जर रोज 1500 जर येत असले तर रोज यागले. बरोबर. आपण जर साधे पिकं जर पेरत याच्यावर राहिलं तर आपल्याला जोपर्यंत पीक येत नाही तोपर्यंत पैसा पूर्ण लावतच राहावं लागते. बरोबर. पण त्याच्यासाठी एखादा शेतीला जोडधंदा म्हणजे 1-2 तरी आपल्याला त्याच्या सगळं लावाच लागते तरच ती शेती होणार. बरोबर आहे. नाहीतर म्हणजे पैसा शेतीला तुम्ही सांगताय तसं आधीच्या काळात जोडधंदे होते. आता या काळात असं झालं की जनावराचा म्हणजे कोणाला एक हेच झाला की ते नकोच झालं. बरोबर आहे. त्याच्याने ती शेतीकडे दुर्लक्ष झालं, शेण जनावराकडे दुर्लक्ष झालं. त्याच्याने शेती घाट्यात चालली आणि कोणाला त्याचं म्हणजे असा नफा मिळून राहिला त्याच्याने त्याला वाटते की शेती परवडत नाही. आता हे सगळं करताना सर्वात महत्वाचं राहते की मजुरी, म्हणजे मजुराची टंचाई. अनेक हा. शेतकरी त्रस्त आहेत की काम करायला मजूर मिळत नाही. विशेषतः ज्यांच्याकडे तुमच्यासारखी 15-16 एकर जमीन आहे त्यांना. तर तुम्ही मजुराची समस्या कशी सॉल्व्ह केली? मजुराची समस्या म्हणजे आमच्या हे 2 मुले येतात. सकाळी 5 वाजता उठतात, राईट 4 ला उठतात. बर. दोघं जण शेतात सकाळपासून पहाटे सकाळी 5 वाजतापासून
हा. तर रात्री 9 वाजेपर्यंत. बर आणि मग बांगून ते तर घरचं स्वयंपाक पाणी आटवून की मग हे तिघं जण शेतात. बर आणि ते मुलगा आपल्या बँकेत जाते शेवटी. बर आणि मी दुकान चालवतो किराणा. बर तर सकाळी 9 वाजेपर्यंत हे सकाळी आले की दूध डेअरीतलं दूध गीत काढून कोटा साफ करून दूध पाठवून देतात घरी. बर. दूध डेअरीतून जाते. बर. डेअरीमध्ये. म्हणजे तुम्ही काय केलं की तुमच्या कुटुंबातले तिघ जण तुम्ही शेतीत ठेवले. शेतीत ठेवले. दीपक भाऊ, तिघांच्या भरोशावर तुम्ही शेती कशी मॅनेज करता एवढी सगळी? आणि सर कसं आहे, थोडं सर्वात महत्वाचं म्हणजे कुटुंबाची एकी. हो. आमची सर्व कुटुंबाची एकी आहे. मजुराचं म्हणजे जवळ आम्हाला मजूर लागलं तरच आम्ही मजूर लावतो. बर. ज्या कामाला मजूर लावायचं त्या कामाला मजूर बी लावतो. हा. आणि सर्व म्हणजे आम्ही सर्वच सहभागी म्हणजे सर्वाचाच कामाला सर्वाचाच हात लागते. बर. त्याच्यानं आम्हाला मजुराची जास्त काय तेवढी हे नाही भागत. म्हणजे तुम्ही स्वतः तिघ जण शेतामध्ये राबणार आहात आणि ते पूर्ण वेळ राबता पूर्ण वेळ. आणि त्यामुळे आवश्यक तेव्हाच म्हणजे सीझनलाच फक्त तुम्हाला मजूर लागत बस, असेल. बस. त्याच्यानं त्यामुळे आम्ही मजुराची टंचाई तुम्हाला येत नाही. जास्त करून की मजुरावर अवलंबून आम्ही जास्त करून हे ठेवतच नाही तेवढं हे. बर. सगळ्यांना शेतीमध्ये काम पुरत नाही. म्हणजे 15 एकर असेल तरी एवढं काही शेतीमध्ये प्रत्येकाला रोजगार मिळेल असं नाही. तर तुम्ही किराणा दुकान चालवता छोटं हो. किंवा तुम्ही बँकेमध्ये जाताय. बँकेत काय म्हणणार? वाशिम मेन ब्रँचला माझं ग्राहक सेवा केंद्र आहे. बर कस्टमर सर्व्हिस पॉईंट. बर. तिथेच तुमचं शिक्षण काय झालंय? माझं फायनल व्हायला BA कम्प्लीट. BA फायनल तुमचं झालंय हो. आणि हो. तुम्ही पण ग्राहक सेवा केंद्र बँकेमध्ये चालवताय आणि बाकी वेळी इथे पण मदत करता. सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत. बरोबर आहे. ताई, तुमचं नाव काय आणि शिक्षण काय झालंय? माझं नाव उमा सुनील वारकड. हा. माझं शिक्षण 10वी. बर. आणि ताई तुमचं? दुर्गा दीपक वारकड. माझं शिक्षण 7वी. बऱ्याच वेळा असं पाहतोय की एकदा कुटुंब मोठं झालं, प्रत्येक जण कुटुंबातलं काम करायला लागलं, तर त्यानंतर एकत्र राहणं, विशेषतः पिकणाऱ्या जमिनीत जर एकत्र काम करतो तर हे अनेक ठिकाणी दिसते की कुटुंब फुटतात. तुम्ही मात्र एकत्र काम करता, तर हे कसं काय शक्य होतं तुम्हाला? म्हणजे काय जादू आहे तुमच्यामध्ये ज्यामुळे तुम्ही एकत्र राहता? आमचं एकत्र कुटुंब आहे. बर आमच्या म्हणजे कवाच आमचं असं हे होत नाही. आमच्या घरात नाही, आम्ही हसून खेळून नेहमी कामं करतो. बर. आणि कोणालाच सांगायचं काम नाही पडत, हे कर का ते कर. बर आम्ही एकत्र काम करतो. बर. तुमचा दिवस किती वाजतापासून सुरू होतो? आमचा दिवस 5 वाजतापासून. बर. आणि सकाळचे 5 वाजतापासून काय काय कामं करता तुम्ही? आम्ही घरचे आधी आटपतो कामं. बर आणि मग बर शेतातले 5 वाजे लोक. बाकीचं मग इथं कोठ्यावरचं करायचं 6 वाजे लोक. बर 6 वाजता घरी. बर. म्हणजे सकाळी जनावरांचं पण तुम्ही करता? हो, जनावरांचं पण आम्हीच करतो. बर. काय काय कोणते कोणते कामं करताय तुम्ही? मग आम्ही शेण पण काढतो, बर दूध बी काढतो, वरण चारा पाणीचं कामच करतो. बर. आणि दोघी ही पण सगळी घरातली आणि शेतातली काम करण्यासाठी 5 वाजतापासून दिनचर्या चालू होते हो आणि संध्याकाळपर्यंत हे सगळं चालतं. हो. मग एवढं सगळं दिवस दररोज चालतं, सुट्टी राहते कधी? नाही, सुट्टी कधीच नाही. मग थकत नाही का? नाही. ह्या तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर असं वाटतंय की आपण विदर्भामध्ये नाही आहोत. म्हणजे आता उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये जर एखाद्याच्या शेतामध्ये गेलं तर शक्य नाही बसणं. तुमच्या इथं मात्र दुपारी आल्यानंतर असं वाटतं की आपण कोकणात आहोत. म्हणजे कोकण तरी आता तापायला लागलं. तुमच्या इथं थंडगार आहे. म्हणजे तुम्ही सांगताय तसं की इथं उत्साह आहे काम करत असताना आणि त्यामुळे तुम्ही काम करताय आणि मजुराची टंचाई तुम्ही भासू देत नाहीये. आता दुसरा मुद्दा होता, अनेक शेतकऱ्यांना भेटते विशेषतः यावर्षी म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे खताची टंचाई आहे. विशेषतः पाहिजे ते खतं लोकांना DAP पाहिजे ते मिळत नाही. त्यासाठी अनेक आंदोलनं पण आपण होताना बघतोय. तुमचं शेत बघितल्यानंतर मात्र असं दिसतं की तुम्हाला त्या आंदोलनाची गरज नाही. कशाचीच गरज नाही. बाजारातून कोणतंही खत आणण्याची गरज नाही. तर हे कसं काय शक्य होतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही नेमकं काय करता येतं? नाही, आता आमचं कसं आहे की एक डेअरी व्यवसाय आहे, बर दुधाचा. बर. त्याच्यानं जनावरं म्हणजे आमच्याकडे 20-25 जनावरं राहतात. हो त्याच्यानं भरपूर प्रमाणात खताची उपलब्ध होते. हो. रासायनिक खताची काय आवश्यकता अशी म्हणजे भासतच नाही. गेल्या 15-16 वर्षापासून आमची शेती पूर्णपणे आमची सर्व शेणखत, कंपोस्ट, ढिगारे बर. लावूनच चांगली पद्धतीनं म्हणजे मागच्या 14-15 वर्षापासून या शेताला रसायन नाही. रसायन बंद द्यायचं. बर. म्हणजे आम्हाला ती खत तिकडून भेटो का न भेटो त्याची काय आम्हाला आवश्यकताच नाही. राईट. दीपक भाऊ, तुम्ही एक काम करतात आता, जे मोठं काम करताय आणि ते म्हणजे की 15 एकर जमीन आहे. शासन जे खत देतंय त्याच्यावर मोठ्या प्रमाणात सबसिडी पण देत आहे. तुम्ही जर 15 एकराला फक्त 30 पोते तर खत शेतकरी वापरतात 2 सीझन मध्ये, कमीत कमी वाला. हो. म्हणजे एका पोत्या मागे 2,500 पर्यंत जवळपास सबसिडी राहते. प्रत्येक खतापर्यंत वेगवेगळी आहे. म्हणजे शासनाचे तुमचे तर पैसे वाचले खतावरचे, परंतु शासनाचे सुद्धा पैसे वाचवले.
संपूर्ण सुभाष भाऊंची फॅमिली ज्याप्रमाणे शेती करते, स्वावलंबी शेती, बाजारातून खताचा एक दाना सुद्धा विकत आणत नाहीत, त्यामुळे बाजारावर तुम्ही अवलंबून नाही आणि खर्च पण त्यामुळे कमी होत असेल. नाही कसं आहे सर, खर्च आमचा जे घरचा आम्ही जे नैसर्गिक जे निविष्ठा बनवतो शेतावर हो. स्वतः बनवतो, बर. त्याच्यानं आम्हाला काय तेवढा मजुराचा काही त्याला खर्चाचा काय तेवढा आहे बर. नाही. ॲव्हरेज आम्हाला सारखाच आहे. जे रासायनिक शेती करतात शेतकरी त्याला ॲव्हरेज तेवढाच आहे, हो. आम्हालाही तेवढाच आहे. बर. बाकी एकच आहे की ते रासायनिक खतावर औषधावर अवलंबून आहेत. हो. आम्हाला त्याची काही गरज नाही. बर. कारण की जे निविष्ठा आम्ही जे पिकाले जे अन्नद्रव्य लागते, जे लागते म्हणजे ते खतच लागते, तर शेणखताशिवाय शेती नाही. बर. तुम्ही रासायनिक जरी असेल तरी शेणखत असल्याशिवाय ते रासायनिकचा बी काही उपयोग नाही. बरोबर. जास्त प्रमाणात जरी रासायनिक झालं, पाऊस जास्त झाला, रासायनिक जास्त झालं, पाऊस कमी पडला तरी पीक वाळू शकते. बरोबर. पण शेणखताचं असं आहे, पाऊस जास्त जरी झाला तरी पीक कायम, कमी जरी झाला तरी पीक चुकत नाही. बरोबर. पण रासायनिकचं परिणाम वेगळेच असतो. राईट. त्याच्यानं शेणखत असं आहे की जसं चांगल्या पद्धतीनं आपण जे बनवले, आता ढिगारी बघून घ्या तुम्ही, हो. त्या पद्धतीनं जर शेतकऱ्यानं पूर्ण असं शेणखत, ज्याच्याकडे 10-15 एकर शेती आहे, ते पाळायला Right. पाहिजे. म्हणजे तुमचं शेण आता पाहिल्यानंतर असं दिसतंय की बरेच लोक जसं शेण आलं तसं शेतामध्ये जाऊ नाही देतात, नाही काही तुम्ही शेतकरी मात्र त्यालाही चांगल्या प्रकारे कुजवता. नाही नाही काही शेतकऱ्याचं असं झालं की आता त्यांचं जे शेताचे जे ढिगारे असतात हो. ते धरले आणि त्यांनी शेतात नेऊन टाकले. बरोबर. त्याच्यावर काही प्रक्रिया केली नाही, काही नाही. हो. काय होते, जसं चक्कीतून जसं पीठ येते हो. तसं गरम. ते काही गरम असते, ते काही बरोबर. हे झालेलं नसते परिपक्व. जसं आता जसं नेऊन टाकलं, वरून पाऊस पडला, त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होती. बरोबर. जेव्हा ते पीक पेरल्यानंतर जे अन्न खाणाऱ्या जे बारीक मुळे असतात, बरोबर. अन्न घेणाऱ्या, ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही, कारण की तिथे हीट तयार होते. बरोबर. म्हणून ते खताचा बी त्याला काही असं म्हणजे की फायदा फायदा नाही. होत नाही. तुम्ही आता सांगितले की शेणखत देताय, आणखीन काय काय तुम्ही बनवता जे पिकाला देताय? आमच्याकडे फिल्टर जीवामृत बी बसलेलं आहे बर. आणि जीवामृत आम्ही स्वतःच बनवतो. बर. बाकी सर्व जे वर्षाला कीटकनाशक किती लिटर जीवामृत बनवताय? आमच्याकडे अवेलेबल दररोज आम्ही 200 लिटर जीवामृत, फिल्टर जीवामृत गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही लावलेलं आहे. बर. पहिला आम्ही ड्रम मध्ये बनवत जाऊ, बर. तर त्याचा वापरायला थोडं अडचण वाटायचं की ते जरासं हा. ड्रिप वगैरे याने सोडायला थोडं जाडं राहते. बर. तर आता आम्ही फिल्टर जीवामृत बसवलं, त्याला ते आता 40,000 रुपये कंटिन्युअस खर्च आला. सप्लाय सुरू आहे. तर आता आम्ही ते ड्रिपनं बी सोडू शकतो, हा. स्प्रिंकलर नाही सोडता येते, पाण्याने सोडता येते. बर. आणि त्याचा तेव्हापासून आम्हाला चांगला रिझल्ट वाटायला लागला. बर. चांगले म्हणजे तुम्ही फळं शेणखत वगैरे. वापरताय, एक जीवामृत वापरताय, आणखीन बाकी मग जे निविष्ठा बनवतो आम्ही टाकीमध्ये, हा. जसं की गोकुळ अमृत आहे, हा. दशपर्णी अर्क आहे, अधिक कीटकनाशक म्हणून, बर. अशा बऱ्याच प्रकारच्या आपल्या निविष्ठा लावलेल्या आहेत. तिथे पूर्ण प्रकारे ते ड्रम लावलेलेच आहेत. बर. या पद्धतीने आपल्याला जसं की म्हणजे तुम्ही रासायनिक खत विकत आणत नाही, मग कीटकनाशक पण आणत नाही? नाही नाही कीटकनाशक नाही, रसायन कसं आहे, आपण ज्याची निविष्ठा कशी असते, हा. गाईचं गोमूत्र आणि शेण. जसं शेण गाईचं आपण आता इथे कुठं जर पडलं आपल्या पिकावर कुठं, तर ती घास खात नाही. हो. तसाच एक प्रकार आहे. पिकावर जर समजा आपण जे आता दशपर्णी अर्क, त्यातनी सगळं गोमूत्र येतं, सगळंच अर्क असते. हो. पिकाला ते लागलं, पकडी बिन असे असते की ती तिच्या पिल्लाचे सुरक्षेसाठी त्याचं कवळ्या पाण्यावरच ती अंडी टाकते. बरोबर. पण तिला जर तिथे गमलं नाही, चांगलं तिचं हे नाही, तिचं संगोपन पिल्ल्याचं त्याचं झालं नाही, तर ती अंडी टाकू शकत नाही. बरोबर. तर ती आई तयार कशी होणार? बरोबर. आता एक गोष्ट कळाली, म्हणजे 2-3 मुद्दे जे आपण सुरुवातीला पाहिले की मजुराचा प्रश्न तुम्ही घरी सोडवला, तुम्ही घरी काम करताय, आवश्यकतेप्रमाणे फक्त जेव्हा सीझन राहते मजूर बोलवता, त्यामुळे त्याचाही तुम्हाला त्रास जाणवत नाही आणि तुम्ही दिवसभर काम करताना थकत नाही. म्हणजे आता सुद्धा तुमचे चेहरे पाहिले दिवस संपल्यानंतर तर फ्रेश आहात. तुम्ही आता आले तर ते हळद, ते ढोल भरायला लागले हे दोघे जण, बर. हळद घासणं चालू आहे. बर. ते दोघ जण तिकडे हळदवर होते, हे शेणपाणी करायला लागले. राईट. दुसरा मुद्दा राहतो अनेक शेतकऱ्यांचा की निविष्ठावर मोठ्या प्रमाणात खर्च होतोय आणि पाहिजे त्या मिळत पण नाहीत. तुम्ही मात्र त्यावर अवलंबून नाही. म्हणजे तिकडे युद्ध चालू, काही इराणमध्ये, इराकमध्ये, काही चालू, अमेरिकेचं, तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही स्वावलंबी शेती करताय, जनावरं पण आहेत आणि त्याच्याद्वारा तुम्हाला ते निविष्ठा पण मिळतात. आता आणखीन एक मुद्दा राहते की अनेक शेतकऱ्यांची ओरड राहते की आम्हाला बाजारभाव पाहिजे तसा मिळत नाही. तर ह्या समस्येवर तुम्ही कसं मात करताय? नाही कसं आहे की खर्च खूप झाला म्हणजे बाजारभाव लागणारच ना. बरोबर. आपला खर्च जर खूप झाला, हो. माल जर कमी भावात गेला, तर त्याचा खर्च वसूल झाला पाहिजे. बरोबर. शेती म्हणजे असं आहे की खर्च शेतीतले असं आहे की ते पाहूनच शेतीतली खर्च पाहिजे.
बरोबर शेतकऱ्याचं कसं आहे, जिथे 2 बॅगातनी काम आटपायचं शेतीचं, तिथे ते 4-4 बॅगा पण रासायनिकच्या वापरतात. बरोबर पुढचं आवरेज येते किती त्याचा त्याला काही हे नसते. रासायनिकचं औषध किती काही रुपयाचं आणून टाकतात. बरोबर मग ते आवरेज बरोबर आणि त्याच्यावर हे डिपेंड सगळं हे राहते. एकतर खर्च झाल्यामुळे त्यांना परवडत नाही, बाजारामध्ये जाऊन विकतात. तुम्ही कसं मार्केटिंग करताय? आमचं म्हणजे खर्च याले की बाहेरचा खर्च आम्हाला रासायनिक खताचा औषधाचा कोणताच शून्य आहे. बरोबर त्याच्यानं आम्हाला याच्यातला 1 क्विंटल 2 क्विंटल कमी जरी झाला तर आमचा त्याच्यावर खर्च नाही. बरोबर त्याच्यानं आम्हाला त्याचा काहीच हे वाटत नाही बरोबर की आपल्याला 2 क्विंटल माल कमी झाला तर आपण काही खर्चच नाही केला त्यासाठी. बरोबर Right. आम्हाला आता हे त्या तुमचे market आंबे ची आहेत, गरज हे आंबे कुठे नेऊन विकताय तुम्ही? आम्हाला याच्यातला इथला जे माल आहे हे ते हा. जागेवरून घेऊन जातात. आज इथे असा म्हणजे की जे डॉक्टर लोक आहेत कोणते ग्राहक असतात त्याला माहिती हो. आहे ते स्वतः इथे येतात बर. आणि इकून बाजार भावापेक्षा 20-25 रुपये किलोनं वर भाव देऊन येतात. म्हणजे आता तुमची आंब्याची बाग किती एकराची येत आहे? आता 2 एकरातने आंबा 2 आहे. एकराची आंबा आहे आणि आणि 2 एकराचा आंबा तुमचा जागेवरून तुम्ही जागेवरच विकताय. जाते. आणि आंब्याचं असं आहे की आम्ही हे परिपक्व झाल्याशिवाय तोडत नाही. याले कार्पेट वगैरे काही नाही. बर. हे जेव्हा झाडाला परिपक्व झाला आणि नंतर ते गवतात टाकूनच पिवळा होईल बर. त्याच्याच बाद आम्ही त्याची विक्री करतो. तसा कवळा तोडून आम्ही तसं बरोबर पीक बदली नाही. आणि त्यामुळे शहरातले जे ग्राहक आहेत तुमच्या हक्काचे ते येतात आणि जाग्यावरून घेऊन जातात, भाव पण तुम्हाला चांगला देतात. ते 25, 30, 40 ज्याला लागला तसा संत्रा असो, आंबा असो, बरोबर Right. या व्यतिरिक्त काय काय जागेवरून विकता इथून? जागेवर आमचं जे काय असो, लसण असो, कांदा असो, बर. ज्याले माहिती आहे ते हो. तडक येतात. बर. बाजार भावापेक्षा 20-25 रुपयाने शिल्लक देऊन नेतात. फक्त तुम्ही सोयाबीन एक बाजारात नेता. सोयाबीन सोयाबीन. नेतो हा. आणि कसं आहे की नाही आपल्याजवळ हे झालं तर बाजार भाव तर आहेच आपला. पण बरोबर. अर्धा माल आमचा तसाच जातो. म्हणजे सोयाबीन- त्यामुळे सोयाबीन पण आमचं विकायचंच आहे. मला काम पडलं तर नेतो, नाही तर ते अडचण झाली तर, नाही तर ते न्यायचं पण काम नाही. बरोबर आहे. आमचा आणि वरच्यावर शेतीचा जातो. जो खर्च आहे शेतीचा तसा आमचा रासायनिकचा औषधाचा खत जसं तिकडे भाव वाढले शेतकरी का करतात कमी झाले तसं का आम्ही आम्हाला त्याच्यावर काय काही जास्त भर देत नाही. बरोबर स्वतः निविष्ठा शेणखतावर जास्त भर देऊनच शेती आहे. बरोबर आणि जेवढे आता ही फळबाग आहे तर हे पूर्ण म्हणजे कोळी लावूनच आंबे तयार केलेले तर कलम आणून लावलेले नाही. बर. त्याच्याने याच्यावरच एका झाडावर 5, 4, 6 अशा अलग-अलग विराट्या प्रकारचे वेगवेगळ्या आंबे दिसतील लावले. तुम्हाला की एखाद्या वर्षी एक जरी फांदी इकडे आली नाही हा. तरी एक जरी फांदी नाही आली तरी एक फांदी तरी त्या झाडाची येणार. आणि शेताच्या बाजूने जे बोरी वगैरे असतात त्याच्यावर बी कलम आहे. त्याचे बी जर समजा पाणी पाऊस जर जास्त झाला तरच एखाद्या वेळेस फुलोरा वगैरे जळाला तरच, नाही तर 500, 600, त्याचं पण 1000, आम्हाला 1200 उत्पन्न. रुपयाचे एक झाड आरामात एका दिवसात त्याचे फळ निघतात. असं 20-25 बरोबर. हजाराचं बोरीचं पण हे होते. राईट. काही इथून मार्केटिंग तुमची होते म्हणजे भाव चांगला मिळतोय. हो. तुम्ही सांगितलं तसं की आवश्यकता असेल तर विकायचं, नाही तर काही काम बाजार असेल तर विकायचं, अन्यथा तुमचं सोयाबीन घरी स्टोअर आहे. हो. म्हणजे घाई होत नाही, नाही. स्टोअर करायला तुमच्याजवळ जागा आहे जागा. आणि मार्केटच्या चढ उतार बघून तुम्ही ते मार्केटिंग करताय. हो. आता आणखीन एक राहते की निसर्गाचा लहरीपणा. हो. म्हणजे अनेक काही गोष्टी येत आहेत, कधी कमी पाऊस येतोय, जास्त पाऊस येतोय. हो. जसं तुम्ही सांगितलं की तुमचा ऑलरेडी रासायनिक वापरत नसल्यामुळे त्या पावसाचा पण तुम्हाला त्रास होत नाही. तर आणखीन काय काय करताय ज्यामुळे या निसर्गाच्या लहरीपणावर पण तुम्ही मात करताय? नाही, पेरणीसाठी तर आम्ही बीबीएफनच पेरणी करतो की कसं जास्त पाऊस जर झाला बर. ते भरे बेड वर धरून असतात. राहतात. बेड असतात, जास्त पाऊस झाला तर ते बेड त्याला धरून ते पाणी धरून काकर असतात शेवट दांड पडलेले हो. त्यानं ते पाणी लिंबून जाते. बर. कमी जर झाला तर ते पाणी पूर्ण शेतातच मुरते, थांबून राहते बरोबर आहे. आणि बियाण्याची बचत होते. बरोबर आहे. आवरेजही चांगला येते. Right. जसं की शेतकरी आता साध्या पेरणी यंत्रानं पेरणी पडतात तर जिथे एका 20 किलो काम व्हायचं तिथे 1.5 बॅग लागली म्हणजे बरोबर. खर्चच वाढला ना. बरोबर. खत बी टाकतात. बरोबर. जिथे बीबीएफ नाही तिथे 20-25 किलो खताचं काम व्हायचं बर. तिथे 1.5 बॅग लागली आपल्याला खताची, म्हणजे किती पैसे झाले वर. बरोबर. असं म्हणजे ते शेतकऱ्याचं कसं की त्याचं नियोजन नाही म्हणून ते खर्च वर चालला. आणि मजूर Right. वाढलं. अनेक शेतकरी बीबीएफ यंत्र घरी राहते पण हा. ते त्यांना पेरत नाहीत, पेरत अडचण होते. तुम्हाला काही अडचण येत नाही का बीबीएफ न नाही. पेरताना? मी तर म्हणतो सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्या, बीबीएफ न पेरणी करा, चांगल्या पद्धतीने पेरणी होते, बियाची वाचते, बियाणं वाचते, एकदम लगे आवरेजही चांगला येते बरोबर. आणि किडीचाही प्रादुर्भाव त्याच्यावर जास्त होत नाही. सुभाष भाऊ, तुम्ही खूप छान प्रकारे रोपटं लावलंय तुमच्या कुटुंबाचं. 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत आणि नातू किती आहेत? नातू. ही नाही तर नातू, एक नात. बरं. म्हणजे ते 4 जण आहेत. हो. एवढ्या कुटुंबामध्ये 3 जण तुम्ही शेतीमध्ये ठेवले. हो. पूर्ण वेळ शेतीमध्ये काम करताय, मजुराची टंचाई तुम्ही भागवली. एका मुलाला थोडंसं बाहेर काढलं, हो. म्हणजे सेवा केंद्र चालवतायत ते स्टेट बँकेच्या तिथं.
म्हणजे शेतीमधला केंद्रात भार तुम्ही चालवते. कमी केलाय. सेवा केंद्र चालवते हा. आणि दररोज रात्री 12 वाजे लोक घरी येत नाही, त्याला कीर्तन भजनाचा नाद आहे. बर, म्हणजे व्यसनाधीन कोणी तुमच्या कुटुंबामध्ये आमच्या नाही, घरात कशातच व्यसन नाही कोणालाच. कोणालाच व्यसन नाही आहे. म्हणजे हे अशा प्रकारे कुटुंब बांधणं आज काळाची गरज पण आहे. विशेषतः शेती क्षेत्रामध्ये एकत्र असणे आणि असं काम करणे खूप मोठी गोष्ट आहे. आणि सोबतच हे सगळं करत असताना तुम्ही ज्या शेतीमधल्या इतर लोकांना समस्या येतात, मजुराची ती समस्या नाही आहे. अनेक जण म्हणतात की रसायनाशिवाय होत नाही, आणि तुम्ही रसायनाचा दाना मागच्या 14-15 वर्षापासून नाही आहे. म्हणजे तुमचा एकदा नंबर सांगा बरं, कोणाला हे खोटं वाटलं तर तुम्हाला फोन करते. माझा नंबर आहे 9834287140. बर, म्हणजे आपल्याला जर शंका आली की बिना रसायनाची शेती होते का, तर दीपक भाऊला तुम्ही फोन लावू शकता, विचारू शकता. किंवा हे खारोळा गाव मंगरुळपीर वाशिम रोडवर येत आहे, यांच्या शेतामध्ये येऊ शकता आणि प्रत्यक्ष बघू शकता की हे शक्य आहे का नाही. आता तुमच्या जमिनीमध्ये बसल्यानंतर असं वाटतं की मातीचा सुगंध वेगळा आहे, माती नरम आणि आहे. आता हे सर्व कचरा दिसून राहिला तुम्हाला हिरवा, हो, हे आम्ही बाहेर काढत नाही. बरोबर. हे आता याले तर जनावर आमचे सोडून दिले तर हेच खाणार, पण हे तीच आम्ही बारीक करून हे याचा पिकाचं खत तीच होणार. बरोबर आहे. शेतकरी काय करतात, आता आमच्या तुम्ही बघसाल हा. गव्हाचं काढ आम्ही जाळलेलं नाही. हो, गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही म्हणजे असं कोणताही कचरा शेतात जाळत नाही. बरोबर, पूर्णपणे आम्ही ते रोटर Compost. करून नागरी नाही करून पूर्ण शेतातच दाबून टाकतो. बरोबर. त्याच्यानं शेतातनी म्हणजे कार्बन बऱ्याच प्रमाणात हे झालेलं आहे. हा खताचा जो खर्च आहे तुम्ही वाचवलाय, सोबत बाजारासाठी सुद्धा घरून काही मार्केटिंग करताय, हे पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे. हवामान अनुकूल तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात शासनामार्फत सांगितलं जातं की आज ते वापरा, काळाची गरज आहे. यावर्षी पाऊस उशिरा येणार आणि अशामध्ये याच्यामध्ये BBF न पेरणी खूप आवश्यक राहते. तर दीपक भाऊ, तुम्ही किंवा तुमचा परिवार ऑलरेडी या BBF चा वापर करताय किती वर्षापासून? गेल्या 5 6-7 वर्ष व्हायला लागले. बर, तेव्हापासून 6-7 वर्षापासून तुम्ही BBF कंटिन्युअसली BBF सोडून पेरत ना? सर्व BBF वरच आहे आमचं. तेव्हापासून BBF पेरणं आणलं तेव्हापासून BBF वरच आहे. त्याच्या अगोदर आम्ही बैलावरच करत जाऊ. बर, जेव्हापासून पेरणं आलं तेव्हापासून BBF वर. BBF वर आले. हो. म्हणजे आपण पाहतो की अनेक आपल्या गावामध्ये सुद्धा BBF असेल तरी BBF न पेरणी केली तर दीपक भाऊने जर सांगितलंय, कमी जास्त पाऊस झाला तर त्याचं नुकसान होत नाही त्या ठिकाणी. शिवाय योग्य अंतरावर बियाणं पडतं, झाड संख्या चांगली राहते, तर उत्पादन पण येतं चांगलं. कमी म्हणजे एक तर बॅगा जिथं आता या साध्या पेरणी यंत्रानं पेरणं चाललेलं आहे शेतकऱ्याचं, जिथे 4-5 बॅगा लागायच्या तिथे 3 बॅगात पूर्ण शेत पेरून निघतं. बरोबर. बियाणं कमी लागते आणि बरोबर. उत्पन्न वाढते. आणि आणखीन हवामान अनुकूल तंत्रज्ञान राहते की बीज प्रक्रिया करणे किंवा उगवण शक्ती तपासणे, हे पण काही करताय? आम्ही बीज प्रक्रियासाठी S9 कल्चर आम्ही स्वतः घरीच तयार करतो. बर, म्हणजे त्याच्यासाठी बाजारावर अवलंबून नाही. नाही. हा. तर त्याच्यासाठी आम्ही लाभच S9 कल्चर आहे. बर, S9 कल्चरचीच बीज प्रक्रिया करतो. बर. आणखीन काय काय करताय हवामानाच्या दृष्टीनं? एक फवारणी तुमची अशी वगैरे. दिसते की बांध बंदिस्ती व्यवस्थित केलेली आहे, ते सर्व- म्हणजे घरा एक मध्ये एक रस्ता पण तुम्ही ठेवलाय, नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कंपाऊंड आहे. जाता येत नाही. नाही कंपाऊंड तर आहे जे केलेलं जनावरांच्या दृष्टीनं, पण रस्ता ठेवला आणि एवढा रस्ता असला तर गाडी डायरेक्ट येते. Direct. अन्यथा शेतामध्ये असं दिसते की राहण्याची पण व्यवस्था आहे तुमची. नाही, आमचे कसं आहे की जनावराला जागा आपल्याला अडचण नसली पाहिजे, येणाऱ्या वाहनाला अडचण नसली पाहिजे, बरोबर, कारण की ते आपल्यासाठी आहे ना तिथे. चारा स्टोर करायचे तर ट्रक जाते तिथे मोठा. बरोबर आहे. मजूर नाही भेटत, उचलून Right. टाकाय. म्हणजे माल सुद्धा Direct. शेतात स्टोअर होतोय, राहायला सुद्धा शेतामध्ये जागा आहे, जनावर शेतामध्ये तुमच्या राहतात आणि तुम्ही पण त्याची मॅक्झिमम वेळ तुमचा शेतामध्ये नाही, नाही, जातो. आता एवढे जनावर आहेत हा. तर दररोज एक नाही म्हटलं तरी एक असं 100 किलोच्या वरचं शेण निघतेच आमचं. बर, तर एक आम्ही आता सध्या बायोगॅस लावलेला आहे बर. गेल्या वर्षापासून. हा. तर त्याचा सकाळ 3 घंटे आणि संध्याकाळी 3 घंटे. बर. म्हणजे आमच्या कुटुंबाचा सर्व जे काही स्वयंपाक वगैरे त्याला गॅस लागते, बर. ते आम्हाला गॅसची पण आवश्यकता नाही. आम्ही इथे स्वयंपाक पाणी इथेच करणार, जेवण बरं. खावणं करायचं, ज्याला घरी जायचं घरी बरं. जाईल, ज्याला इथे राहायचं ते इथे राहतं. आता जे नातू आहेत ते काय शिकत आहेत, कोणत्या शाळेमध्ये शिकतात तुमच्या आता? नात आमची आता नांदेड होती. बरं. नातीचं नेट चालू आहे नांदेड मध्ये. बर, म्हणजे तिची आता 12वीला असेल, ते 12वी झाली तिची. 12वी झाली. हा, बारावी नेटची परीक्षा म्हणजे हा. चांगलं शिक्षण मुलींना देतात. तिला आता 84% मार्क मिळाले 12वीले. बर, आणि वाशिमचा पेपर सोडवला. म्हणजे मुलींना पण तुम्ही शिकवतात. मुलं काय करतात मुलं शाळेतच असतात. शाळेत? ते कोणकोणत्या वर्गात आहेत? एक 14वीला आहे नातू. बर, बर, आणि ते 2 लहान आहेत. बर, ते नर्सरीत आहेत. बर. म्हणजे शेतीमध्ये राहून तुम्ही चांगल्या दर्जाचं शिक्षण पण येणाऱ्या पिढीला देतात.
आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे इथंच तुम्ही न थांबता आपण एक आदर्श कुटुंब आहे सुभाष भाऊ यांचं, त्यांचे दीपक आणि सुनील, दुर्गाताई आणि उमाताई. खूप छान प्रकारे एक आयडियल तुमचं कुटुंब आहे. नक्कीच इतर गावातील जे कुटुंब आहे तुमचा आदर्श घेतील आणि अशा प्रमाणे शेती करतील. आपल्या सोबत या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी सोळंके साहेब आहेत, जे मागच्या 5-6 वर्षापासून या कुटुंबाला मार्गदर्शन करण्याचं काम करतात किंवा मदत करतात किंवा त्यांच्याकडून काही गोष्टी शिकून इतर शेतकऱ्यांना देण्याचं काम करतात. तर आपण याच्याबद्दल काय सांगाल? सर्वांना नमस्कार. आज आपण पाहतो की प्रत्येक कुटुंब हे फक्त आणि शेती आणि शेतीवर आधारित आहे. परंतु या वारकड कुटुंबियांनी खरोखर एक सर्व शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलेला आहे. तो म्हणजे शेतीवरच अवलंबून राहता आणि पारंपरिक सोयाबीन आणि किंवा तूर एवढे पिकं न घेता यांनी या ठिकाणी चांगली फळबाग जोपासली आहे. त्याचबरोबर छोटे-छोटे शेतीला लागणारे जे जोडधंदे आहेत, जसं दुग्ध व्यवसाय असन, रेशीम उद्योग असन, कुक्कुटपालन असन, तर या सगळ्या व्यवसायाची जोड यांनी शेतीला दिली आणि त्याच्यामधून ते एक चांगला नफा कमावतात आणि जिवंत शेतकऱ्यांसमोर एक त्यांनी उदाहरण ठेवलं, की शेतीवर अवलंबून न राहता असे जर छोटे-छोटे उद्योग केले, तर खरोखर आपल्या कुटुंबाची एक चांगली भरारी आपण आर्थिक बाबतीत या ठिकाणी घेऊ शकतो. घेऊ शकतो. पण मग आता तुम्हाला हे सगळं करत असताना कुठे फिरायला मिळत नसेल, तुम्ही कुठे जाताय का कसं नाही करताय? नाही, आम्ही सर्व काम करून आम्ही फिरायला बी जातो. बरं फिरणं म्हणजे टूरवर आम्ही बी असं जाते. कोणीच हे राहिलं नाही की पूर्ण महाराष्ट्र फिरून आलेलो आम्ही बरं सर्व. आम्ही बरं. टूर असलं की कुठे फिरायला जातो, हा. सर्व बघून बी येतो. बरं अशी सांभाळून काय घेतात. अडचण बाकी मागे बरं. राहिलेल्या आहेत 2 मुली आमच्या, हा. सगळं काम सांभाळतात ते टूरवर गेला की. बरं ढोरा बाकी वाचवायचं, आमचं सगळं असं की राखण देखण कुठे वगैरे. जायचं असलं की असं सगळं. नाही की आम्ही इथेच थांब इथेच हेच काम. राईट. तुम्ही काम मनाचे काय राजा, सगळं नियोजन करताय, तुमच्याजवळ माणसं आहेत आणि खूप सुंदर तुमचं शेत आहे. मी इतर शेतकऱ्यांनाही विनंती करेल की सुभाष भाऊंची, दीपक भाऊंची, सुनील भाऊंची यांची शेती कधी तुम्हाला एखाद्या वेळेस वेळ मिळाला तर येऊन बघा. आमचं जे जनावरांचं होल्डिंग सेंटर भेटलं, हा. त्याच्यामुळे बरेच शेतकरी आता की ज्यांचा डीडी भरून नंबर लागलेला हा. असतो, तर ते त्यांचे ते म्हशी वगैरे न्यायला येतात. हा. तर त्यांना ते ढीग आता ते वगैरे पाहायला शेणाचा कंपोस्ट लावलेले सर्व बघतात. हा. तर त्यानं ते पाहिलं की त्यांच्या लक्षात येते की अरे आपल्याला आपण ते करावं जनावराचा एक नेलं की याचा किती फायदा आहे, ते बरोबर आता त्यांच्या लक्षात आलं. की Right. ती बघितली की ते म्हणजे त्याला एक आता बरेच आपुलकी तयार शेतकरी झाली येतात. की ते नेऊन त्याचे आपण संगोपन करून याचा किती फायदा आहे. बरोबर आहे. आतापर्यंत नेऊन विकले, पण आता त्याने इथे येऊन ते पाहिले की आता त्याचं संगोपनच करतील. म्हणजे शेतकरी येत आहेत आणि हे बघत पण आहे. हो. राईट. खूप छान प्रकारे तुम्ही स्वतःही काम करताय आणि इतरांनाही प्रेरणा देण्याचं काम करताय. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.